टॉयलेट आहे ते एकदम हायटॅक करणं, रस्ते गटर टू गटर एकदम धूळ व्यवस्थित करणं. मी परवा कालच महापौर निवड झालेल्या पहिल्या दिवशीच सगळे आपले घनकचरा विभागाची बैठक घेतली 150-200 लोकांची. तिथं त्यांना सांगितलं की इथं 8 दिवसानंतर कुठेही एक कचरा असू नये. मोदींनी सांगितलंय स्वच्छ भारत सुंदर भारत. तसं आपण सर्वांनी तुमच्या साक्षीनं मला हे आज इथं इचलकरंजीमध्ये तुम्ही सुद्धा अवेअरनेस करायचं असेल इकडं की स्वच्छ इचलकरंजी सुंदर इचलकरंजी. कुणीही कचरा कुठेही टाकू नये, घंटा गाडीमध्येच टाकावा. हे तुम्ही सुद्धा आजूबाजूला सगळ्यांना सांगायचं, तुमच्या घरात सांगायचं. मोदीजींनी आपल्याला शिक्षण दिले, कारण शिकवण दिल्या की आपल्याला इचलकरंजी ही स्वच्छच करायची आहे. जेव्हा तुम्ही सगळे इथं जे 750 विद्यार्थी आहात ते कारणीभूत आहात. लक्षात ठेवा की तुम्ही ते अवेअरनेस करायचं आहे सगळ्यांना की आपल्याला ते घंटा गाडीमध्ये त्या कचरा टाकायचा आहे. ओला कचऱ्याने इचलकरंजी एकदम चांगली करायची आहे. बाकीचे जे तुमचे प्रश्न असतील, गार्डन म्हणजे गावामध्ये हायटॅक करणं, चांगले बगीचे तयार करणं, त्यामध्ये काही खेळी खराब असेल चांगलं करणं, हे विजन आहे आमचं. सगळ्या माझ्याकडे भरपूर मुलांनंतर एक अर्धा तास माझ्याकडे विजन आहे. किती कामं होतील किती नाही मला माहिती नाही, परंतु मी माझं 100% योगदान त्यामध्ये देणार आहे. इचलकरंजी अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा. भावी तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी शिक्षणासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.